एअरपोर्टवर पोहोचलो आहोत आणि केरळच्या अप्रतिम प्रवासाची सुरुवात करण्यासाठी तयार आहोत. विमान टेक ऑफसाठी काही मिनिटे बाकी आहे आणि आमचं संपूर्ण फॅमिली अगदी उत्साहात आहे. आमची पॅकिंग पूर्ण झाली, बोर्डिंग पास मिळाले आणि आता थोड्या वेळात आम्ही केरळच्या दिशेने उड्डाण करणार आहोत. आम्ही केरळमध्ये काय करणार? बॅकवॉटर क्रूज, समुद्रकिनारा वेळ घालवणं आणि स्थानिक खाद्यपदार्थाची चव चाखणं आणि त्यांच्या खास संस्कृतीचा अनुभवणं आपल्याला सगळं दाखवणारे आहेत या व्हिडिओमध्ये. चला तर या प्रवासात तुम्ही आमच्यासोबत असणार तर अजून काही वेळ थांबा आणि पुढे अनुभव तुम्हाला. आजचा दिवस खूप खास आहे कारण सगळी फॅमिली पहिल्यांदाच फ्लाईटसाठी वाट बघते. पहिल्या फ्लाईटचा अनुभव सगळ्यांसाठी खास असतो आणि आमच्यासाठी तर अजूनच आहे. लॉबीमधून डायरेक्ट फ्लाईटमध्ये एंट्री. सगळे एकदम एक्सायटेड आहेत. आता विंडो सीट कोणाची हे अजून ठरायचं आहे. फ्लाईटमध्ये बसल्यावर पहिलं काम असेल फोटो आणि रील्स काढणे. एअर होस्टेसला नमस्कार करत आणि मग काय फुल रॉयल एंट्री झाली आमची फ्लाईटमध्ये. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक्साइटमेंट आणि थोडं नर्वसनेस पण होतं. पहिल्यांदाच फ्लाईटमध्ये पाऊल टाकताना एकदम सिनेमॅटिक मोमेंट वाटला. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता फ्लाईटमध्ये बसलो आहे. पुणे टू कोची. फ्लाईट आमची ऑन टाईम आहे 19:45 आणि हे आमचे चला भेटूया कोचीन केरळमध्ये पोहोचलो. बाय. नाईट फ्लाईट आणि खाली चमचमणाऱ्या सिटी लाईट्स. एकदम ड्रीमी मोमेंट. जणू आकाशातून शहराचं मॅजिक बघतोय. हे दृश्य कधीच विसरता येणार नाही. पहिल्याच फ्लाईटचा परफेक्ट हायलाईट ऑफ इट. सिटी लाईट्स खाली, स्टारवर आणि आम्ही मध्ये. एकदम सिनेमॅटिक सेटअप आहे.
फायनली आम्ही पोहोचलोय कोचीनला, केरळमध्ये. पुण्याहून आमचा पहिला फ्लाईट एक्सपिरियन्स एकदम स्मूथ होता आणि आता ऑफिशियली केरळ ट्रिप सुरू झाली आहे. लँडिंग नंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच एक्सप्रेशन आणि थोडा थकवा पण. आम्ही कोचीनला पोहोचलो आहोत आणि अगदी सकाळीच मी नातेवाईकांच्या घरातून बाहेर पडलो आणि जवळपासच्या परिसरात सहज फेरफटका मारायला सुरुवात केली. येताना मला एक मोठं आणि सुंदर चर्च दिसलं. तिथे गेल्यावर खूप छान अनुभव आला आणि त्या शांततेत आणि सौंदर्यात काही वेळ घालवणं खूप समाधानकारक होतं. चर्चचा हा माझा पहिलाच अनुभव केरळ. कोचीनमधील थोपिल या परिसरात आहोत. हा परिसर खूपच शांत आणि स्वच्छ आहे. इथे अगदी पिन ड्रॉप सायलेन्स आहे आणि परिसरात एक वेगळीच शांती आणि स्वच्छतेची जाणीव होते. इथली हवा, रस्ते आणि आजूबाजूचं वातावरण हे खूपच प्रसन्न वाटतं. केरळचा आनंद खूप लुटत आहे. ते अंगणासमोर खेळत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून खूपच छान वाटते. इथलं वातावरण, हिरवळ आणि शांतता यामुळे त्यांचा खेळ अजूनच मजेशीर वाटतोय. समोरून पाण्याचा टँकर जातोय. चला, आज माझ्यासाठी अंघोळीसाठी टँकर आलाय. Now we are moving forward to attend a marriage ceremony of our relative. So we are moving on that way.
कोचीनवरून मुन्नारला चाललो आहोत. तिथे एक सुंदर स्पाइस गार्डनला भेट दिली. इथे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, औषधी वनस्पती आणि सुगंधी झाडे पाहायला मिळतात. इथलं निसर्गरम्य वातावरण आणि ताज्या मसाल्यांचा सुगंध मनाला खूपच प्रसन्न करतो. आता आम्ही चाललो आहोत हॉटेलच्या दिशेने. मुन्नारमध्ये हे खूप जंगल रिसॉर्ट आहे, जसे तुम्ही पाहू शकता. आम्ही शेवटी मुन्नारला पोहोचलो. मुन्नार हे केरळमधील एक अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. हिरवीगार टेकड्या, चहा बागा, धुके आणि थंड हवामान यामुळे मुन्नारला हिल स्टेशनचा स्वर्ग असंही म्हणतात. इथलं शांत वातावरण आणि निसर्गाची साथ मनाला एक वेगळीच ऊर्जा देत आहे. म्हणूनच आम्ही थोडा रील्स, फोटो काढण्यामध्ये व्यस्त झालो. आता आम्ही मत्तुपट्टी डॅम जवळ आलो आहोत. हे डॅम सुंदर डोंगर रांगा आणि हिरव्यागार जंगलांनी वेढलेलं आहे. इथलं शांत पाणी, निसर्गाचं सौंदर्य आणि थंड हवामान यामुळे इथं येणं म्हणजे एक अद्भुत अनुभव आहे. बोटिंगसाठी हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे आणि फोटोसाठी तर परफेक्टच. वी आर ऑन द वे टू एर्नाकुलम नॅशनल पार्क आणि इथे रस्त्यांच्या दोन्ही बाजूनी ट्री प्लांटेशन पाहायला भेटत आहे. त्यामुळे खूपच निसर्गरम्य वातावरण तयार झालं आहे. हिरव्या टेकड्या, चहा आणि मसाल्यांच्या बागा आणि मधूनच डोकावणारे ढग हे सगळं पाहताना वाटतं आपण निसर्गाच्या कुशीत चाललो आहोत.
आता पोहोचलो आहोत एर्नाकुलम नॅशनल पार्क येथे, जे निलगिरी ताहार या दुर्मिळ प्राण्याचं प्रमुख निवासस्थान आहे. निलगिरी ताहार एक डोंगराळ भागात राहणारा शेळीसारखा प्राणी आहे, जो फक्त दक्षिण भारतात आढळतो. चेंज करो तो आगे ऊपर में. आम्ही आता हॉटेलमध्ये पोहोचलो आहोत. रात्रीच्या जेवणानंतर आम्ही थोडा वेळ बॉनफायरचा आनंद घेतला. थंड हवामानात अग्नीभोवत बसून गप्पा मारणं, हसणं आणि त्या क्षणांचा आनंद घेणं हे खरंच एक अविस्मरणीय अनुभव होता. आम्ही आता थेकडी आलो आहोत आणि सध्या पेरियार नॅशनल पार्कमध्ये आहोत. हे ठिकाण आपल्या समुद्र जैवविविधता प्रसिद्ध आहे. इथे जंगल सफारी, बोटिंग आणि वन्यजीव निरीक्षणाचा अनुभव खूपच खास आहे. हिरव्यागार जंगल आणि शांत सरोवर आणि निसर्गाच्या कुशीतला हा अनुभव मनाला खूपच शांतता देतो. राईड आता झालेली आहे. आम्ही जस्ट आता इथून निघालेलो आहे पेरियार नॅशनल पार्कच्या इथून. आम्हाला काही प्राणी पाहण्यात आले आणि आता आम्ही चाललो आहे कलेरी शोला, जो की इथून 10-15 मिनिटाच्या अंतरावर आहे.
स्टे ट्यून फॉर केरला ब्लॉग्स. बाय. हा पहा मॉर्निंग व्ह्यू. नमस्कार मित्रांनो, आम्ही मस्त वातावरण झालेलं आहे.
के खेल में 3 इक्कों की बाजी है। आता केरळमधील जटायू अर्थ सेंटरला आलो आहोत, जिथे जगातील सर्वात मोठं पक्ष्यांचं शिल्प आहे। जटायू नावाचं हे शिल्प रामायणातील प्रसिद्ध पात्रावर आधारित आहे, ज्याने सीतेचे रक्षण करण्यासाठी रावणाशी लढा दिला होता। हे शिल्प तब्बल 200 फूट लांब, 150 फूट रुंद आणि 70 फूट उंच आहे। निसर्गरम्य डोंगरावर वसलेले हे ठिकाण केवळ एक पर्यटन स्थळ नाही, तर एक स्त्री सन्मानाचंही प्रतीक आहे।
जय श्री राम से जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम से जय श्री राम जय श्री राम इथं काय थांबल्यासारखे चालते नाही का वर्कला बीचला पोहोचलो आहोत. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला हा बीच त्याच्या उंच कड्यांमुळे आणि निळाशार पाण्यामुळे खूपच प्रसिद्ध आहे. इथलं वातावरण खूपच शांत, आल्हाददायक आणि निसर्गाच्या सान्निध्यातलं वाटतंय. तसेच आम्हाला पर्यटक मित्र भेटले जे फॉरेनर्स आहेत. आम्ही त्यांच्यासोबत फोटो काढला. आता कन्याकुमारीला पोहोचलो आहोत. भारताच्या दक्षिण टोकावर वसलेले हे ठिकाण 3 समुद्राच्या संगमासाठी प्रसिद्ध आहे. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. इथलं वातावरण खूपच वेगळं आणि आध्यात्मिक वाटतं. सूर्यास्त आणि सूर्योदयाचे दर्शन इथे पाहणं म्हणजे एक अद्वितीय अनुभव. कन्याकुमारी येथे नवीन ग्लास ब्रिजवर आलो आहोत, जो भारतातील पहिला समुद्रावर बांधलेला ग्लास ब्रिज आहे. हा ब्रिज विवेकानंद रॉक मेमोरियल आणि तिरुवल्लूर पुतळा यांना जोडतो. तब्बल 77 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद असलेला हा ब्रिज पार करताना खाली दिसणारा अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर यांचा संगम हे दृश्य अक्षरशः थक्क करणार आहे. जणू काही आपण पाण्यावर चालत आहोत अशी अनुभूती मिळते. सूर्यास्ताच्या वेळी इथून दिसणारं दृश्य तर स्वप्नवत वाटतं. हा ब्रिज म्हणजे आधुनिक आणि सांस्कृतिक वारशाचा सुंदर संगम आहे.
आम्ही आता पोहोचलो आहोत कोवलम येथे बॅकवॉटरमध्ये। समुद्र किनाऱ्याच्या शांततेसोबत इथलं बॅकवॉटर देखील खूपच सुंदर आणि निसर्गरम्य आहे। नारळाच्या झाडांनी वेढलेले किनारे, शांत वाहणारे पाणी आणि पारंपरिक बोटींमधून होणारी सफर, हे सगळं अनुभवताना मन अगदी शांत होतं। कोवलममधील कर्नामा नदी आणि वेल्लायन तलाव हे बॅकवॉटरसाठी प्रसिद्ध आहे। आता आम्ही कोवलम जवळील प्रसिद्ध अजिमाला शिव मंदिराजवळ इथे आलो आहोत। अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले हे मंदिर निसर्ग सौंदर्य आणि अध्यात्म याचं अनोखं मिश्रण आहे। इथली खास गोष्ट म्हणजे भगवान शिवाची 58 फूट उंच गंगाधरेश्वर मूर्ती, जी केरळमधील सर्वात उंच शिवमूर्ती आहे। ही मूर्ती 4 हातांची असून एका हातात डमरू, दुसऱ्यात त्रिशूळ आणि केसांमध्ये गंगा धारण केलेली आहे। ही मूर्ती एका उंच खडकावर बसवलेली असून तिच्या पार्श्वभागावर समुद्राचं दृश्य पाहणं म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे। मंदिराचं स्थापत्य तमिळनाडूच्या शैलीत असून रंगीबेरंगी मूर्ती आणि भिंतीचित्रांनी सजलेलं आहे। इथं येणं म्हणजे निसर्ग कला आणि भक्ती याचा संगम अनुभवणे। श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात आलो आहोत। हे मंदिर भगवान विष्णूंना समर्पित असून हे शेष नागावर विसावलेल्या अवस्थेत आहे। हे मंदिर द्रविड शैलीतील भव्य वास्तुकलेचं प्रसिद्ध आहे। त्याचं गोपुरम सुमारे 30 मीटर उंच आहे। आम्ही आता पुण्याकडे परत निघालो आहोत। केरळमधील हा प्रवास खूपच सुंदर, स्मरणीय आणि अनुभवांनी भरलेला होता। केरळ पुन्हा भेटूया अशा आठवणी घेऊन आम्ही निरोप घेत आहोत। धन्यवाद।